राज्यात भीक मागण्यास बंदी येणार. विधानसभेपाठोपाठ आता विधान परिषदेतही महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंधक विधेयक मंजूर करणार. शरद पवारांचा उद्या वाढदिवस. दिल्लीतील निवासस्थानी शरद पवारांना अनेक दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील निवासस्थानी शरद पवारांकडून खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आज ठाणे न्यायालयात हजर राहावं लागणार. सभेमध्ये राज ठाकरे यांनी दिलेली तलवार हवेत उंचावली होती. या प्रकरणावरून राज ठाकरेंसह इतर पदाधिकाऱ्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे येण्याची आज शक्यता. अधिवेशनात पूर्ण वेळ बसत नाहीत म्हणून आधीपासूनच सत्ताधाऱ्यांची उद्धव ठाकरेंवर टीका. सोलापूर शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी माजी सदस्य धनेश अचलारे यांची निवड. शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले. नवी मुंबईतील सिडकोच्या महागड्या घरांच्या किमतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सिडकोवर ताशेरे. घरांच्या किमतीत बदल करून सर्वसामान्यांना परवडतील अशा किमती करण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस. नागपूरच्या रेडिसनमध्ये सर्व आमदार मुक्कामाला. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सर्व आमदारांना नाश्त्यासाठी आमंत्रण. बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टात वॉरंट जारी. आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश. नागपूर आमदार निवास येथे बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाच्या विरोधात ही कारवाई. विधिमंडळ परिसरात मारहाण प्रकरणाचा अहवाल हक्कभंग समितीनं अध्यक्षांसमोर ठेवला. अध्यक्ष आज अहवालावर निर्णय घेणार. अहवालानुसार कोणावर कारवाई होणार याकडे लक्ष. पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेची सलग 10 तास चौकशी. येवलेचा जबाब नोंदवण्यात आला. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.